नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चेतन दिलीपराव भिसे, अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेच्या न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर या ठिकाणी कार्यरत आहे. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयाच्या प्रकरण क्रमांक 4 व्यवसाय सेवा याचा अभ्यास केला. त्यामध्ये व्यावसायिक सेवा कोणकोणत्या आहेत ते पाहिले. त्यातील पहिली बँकिंग सेवा याचाही अभ्यास केला. आज व्यावसायिक बँकांची कार्य हे अभ्यासणार आहोत. व्यावसायिक बँकांची कार्य दोन प्रकारची, एक आहे प्राथमिक कार्य आणि दुसरं आहे दुय्यम कार्य. प्राथमिक कार्याचे दोन प्रकार पडतात, एक ठेवी स्वीकारणे आणि दुसरं कर्ज देणे. तर दुय्यम कार्याचे दोन प्रकार पडतात, प्रतिनिधी कार्य, दोन उपयुक्तता कार्य. प्राथमिक कार्यामध्ये व्यावसायिक बँकांची कार्य ही मूलभूत बँकिंग कार्य म्हणून ओळखली जातात. प्राथमिक कार्यामध्ये पहिलं कार्य आहे ठेवी स्वीकारणे. व्यावसायिक बँका जनतेकडून किंवा लोकांकडून तसेच विविध व्यवसाय संस्थांकडून मोठ्या प्रमाणावर ठेवी स्वीकारतात. यामुळे बँकेकडे जमा होणाऱ्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. या निधीचा वापर इतरांना कर्ज देण्यासाठी व इतर गुंतवणुकीसाठी केला जातो. ज्या ठेवी बँकेकडे ठेवल्या जातात त्या ठेवींचे दोन प्रकार पडतात, एक आहे वेळ ठेवी आणि दुसरं आहे मागणी ठेव. त्यातील पहिलं वेळ ठेव. वेळ ठेव म्हणजे काय की ठराविक कालावधीसाठी आपण पैसा किंवा निधी बँकेकडे ठेवत आहोत, म्हणून त्याला वेळ ठेव असं म्हटलं गेलं आहे. आता वेळ ठेवेसाठी काही खात्यांची निर्मिती बँकांनी केली आहे. त्यातील पहिलं मुदत ठेव. या खात्यामध्ये ठराविक रक्कम ठराविक व्याजावर म्हणजेच व्याजदरावर ठराविक कालावधीसाठी ठेवली जाते. या खात्यामधील रक्कम वारंवार काढता येत नाही. या खात्यावर बचत खात्यापेक्षा जास्त व्याजदर दिला जातो. या खात्यात जमा केलेल्या रकमेची तसेच ती रक्कम किती कालावधीसाठी ठेवली आहे याचा तपशील व पुरावा म्हणून पावती मिळते. त्यानंतर आहे आवर्ती ठेव. या खात्यामध्ये नियमित पगारदार व्यावसायिक पैसे गुंतवितात. दर महिन्याला किंवा प्रत्येक दिवशी ठराविक रक्कम या खात्यात जमा केली जाते. ज्यावेळी याची मुदत संपते त्यावेळी व्याजासहित जमा केलेली संपूर्ण रक्कम त्या व्यक्तीस परत दिली जाते. दुसरं आहे मागणी ठेव. या खात्यामध्ये ग्राहकांच्या किंवा व्यक्तींच्या मागणीनुसार रकमेची परतफेड केली जाते. धनादेश म्हणजे चेक, ATM किंवा ऑनलाईन ट्रान्सफर यांच्या मागणीनुसार किंवा यांच्या मदतीने ग्राहकांना परतफेड केली जाते. यासाठी बँकेने काही ठराविक खात्यांची निर्मिती केली. त्यातील पहिलं आहे बचत खाते. हे खाते निर्माण करण्यापाठीमागे फार मोठे उद्दिष्ट आहे. त्यातील महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे
सामान्यतः जनतेला किंवा व्यक्तींना बचतीची सवय लागावी म्हणून हे खाते सुरू करण्यात आले. पगारदार, निश्चित किंवा ठराविक वेतन असणारे, उत्पन्न मिळविणारे तसेच बचत करणारे यांच्याद्वारे हे खाते उघडले जाते. या खात्याला ATM कार्ड, पासबुक, चेकबुक या व अशा अनेक प्रकारच्या सुविधा बँकेकडून दिल्या जातात. या खात्यातून काढण्यात येणाऱ्या रकमेवर मर्यादा आहेत. या खात्यावर दिला जाणारा व्याजदर देखील फार कमी असतो. हे खाते सर्व स्तरातील व्यक्तींना फार उपयुक्त आहे. पुढील खाते आहे चालू खाते, करंट अकाउंट. ज्या व्यक्तींचे व्यवहार नियमितपणे होतात त्यांच्यासाठी हे खाते फार उपयुक्त आहे. व्यावसायिक, डॉक्टर, विविध दुकानदार, कंपन्या, व्यावसायिक संस्था इत्यादींद्वारे हे खाते चालविले जाते. या खात्यावर कुठल्याही प्रकारचे व्याज बँक देत नाही. या खात्यातून पैसे काढण्यावर किंवा या खात्यावर पैसे टाकण्यासाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. म्हणजेच तुम्ही एका दिवसातनं या खात्यातनं कितीही वेळा पैसे काढू शकता किंवा या खात्यामध्ये कितीही वेळा पैसे टाकू शकता. यावर कुठल्याही प्रकारचे निर्बंध किंवा नियम, अटी नाहीत. पुढील कार्य आहे कर्ज देणे. बँकेचे महत्त्वाचे कार्य, त्यातील हे एक सर्वात महत्त्वाचे, कर्ज. बँका व्यवसाय करणाऱ्या संस्थांना किंवा इतर सर्वसामान्य जनतेला त्यांच्या आवश्यकतेनुसार कर्ज उपलब्ध करून देतात. दिले जाणारे कर्ज हे कमीत कमी 1 वर्षांसाठी दिले जाते. ज्यावेळी बँक एखाद्या व्यक्तीला किंवा व्यवसाय संस्थेला कर्ज देते त्यावेळी त्या व्यक्तीचे उत्पन्न किंवा व्यवसाय संस्थेचे उत्पन्न या सर्व गोष्टींचा विचार करून बँक त्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांना कर्ज देते. बँक कमीत कमी जे कर्ज देते ते 1 वर्षांसाठी, 1 वर्षांच्या आतमध्ये किंवा 1 वर्षांच्या आतील मुदतीवर कुणालाही कर्ज दिले जात नाही. आगाऊ किंवा उचल रक्कम ही 4 महिन्यांपासून ते 1 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी दिली जाते. दिल्या जाणारे कर्जाचे 3 प्रकार पडतात. त्यातील पहिले आहे अल्पमुदतीचे कर्ज, ज्याला आपण छोटे कर्ज असेही म्हणू. हे कर्ज 1 वर्षांच्या कालावधीसाठी दिले जाते. दुसरे आहे मध्यम मुदतीचे कर्ज, जे कर्ज 1 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी दिले जाते. आणि तिसरे आहे दीर्घ मुदतीचे कर्ज, जे 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी दिले जाते. तदनंतर आहे बँकेचे दुय्यम कार्य. व्यावसायिक बँकांच्या दुय्यम कार्याचे 2 गटात वर्गीकरण करता येईल. त्यातील पहिलं प्रतिनिधी कार्य व दुसरं उपयुक्तता कार्य. प्रतिनिधी कार्यामध्ये व्यावसायिक बँक वेळोवेळी होणारा पगार, लाभांश किंवा इतर कोणतेही उत्पन्न खात्यावर जमा करते. मोठ्या व्यावसायिक बँका त्यांच्या असणाऱ्या ग्राहकांच्या वतीने समभाग किंवा कर्जरोखे यांची खरेदी विक्री करतात. तसेच बँक एका शाखेतून दुसऱ्या शाखेत, उदाहरणार्थ स्टेट बँक ऑफ इंडिया
टू स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI टू SBI किंवा एका बँकेतून दुसऱ्या बँकेच्या शाखेत उदाहरणार्थ SBI टू HDFC अशा प्रकारे निधी हस्तांतरण करून देते. उपयुक्तता कार्य. बँका ग्राहकांना धनादेशाची सुविधा देतात. त्यामुळे एका बँकेच्या दुसऱ्या शाखेत किंवा दुसऱ्या बँकेच्या शाखेत सहजपणे व्यवहार करता येतात. सामान्यतः कोणतीही व्यक्ती आपल्याजवळ असणाऱ्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेते, परंतु सध्याच्या काळात कुठलीही मौल्यवान वस्तू, मग ते दागदागिने असो, हिरे माणिक असो, घरात ठेवणे सुरक्षित आहे का? नाही. मग ते ठेवायचे कुठे की ज्या ठिकाणी ते सुरक्षित राहतील, हा सर्वात मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहील. अशा वेळी बँकेने उपलब्ध करून दिलेली लॉकर सुविधा अतिशय उत्कृष्ट. सोने, चांदी, दागिने, हिरे या व अशा अनेक प्रकारच्या मौल्यवान वस्तू तुम्ही बँकेच्या लॉकरमध्ये अतिशय सुरक्षितपणे ठेवू शकता. काही व्यावसायिक बँका आपल्या ग्राहकांना सोने खरेदी विक्रीसाठी सेवा उपलब्ध करून देतात. त्यानंतर आहे पुढील कार्य म्हणजे ई-बँकिंग. ई-बँकिंग आपणा सर्वांना माहितीच आहे, आपण त्याचा वापरही करतो. जेव्हापासून बँकांनी ई-बँकिंग ही सुविधा उपलब्ध करून दिली तेव्हापासून कोणत्याही व्यक्तीला घर बसल्या कुठलाही व्यवहार करताना अडचणी येत नाहीत. व्यवहार करण्यासाठी त्या पर्टिक्युलर किंवा त्या विशिष्ट बँकेच्या शाखेत जाण्याची आवश्यकता नाही. ई-बँकिंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक बँकिंग. या सेवेत ATM म्हणजे ऑटोमॅटिक टेलर मशीन, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, RTGS या व अशा अनेक सुविधांचा समावेश होतो. त्यातील पहिले आहे ATM ऑटोमॅटिक टेलर मशीन, स्वयंचलित नगद प्रदान सुविधा. या सुविधेमुळे व्यक्तींना सहजपणे आपल्या खात्यातील पैसे काढता येतात किंवा त्या खात्यात पैसे टाकताही येतात. तसेच एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी स्वतःजवळ रोख रक्कम ठेवण्याची आवश्यकता नाही. आपल्याजवळ असणारे कार्ड हे वापरून आपण वस्तू खरेदी करू शकतो. तसेच या ATM मशीनद्वारे आपण आपल्या मित्रांना किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला त्याच्या अकाउंटला ऑनलाईन पैसे पाठवू शकतो. त्यानंतर दिली जाणारी सुविधा म्हणजे क्रेडिट कार्ड. या सुविधेमुळे व्यक्तीला स्वतःजवळ रोख रक्कम घेऊन फिरण्याची आवश्यकता नाही. ही सुविधा बँक आपल्याला देते कारण जर ग्राहकांच्या किंवा व्यक्तीच्या खिशात किंवा खात्यात पैसे नसतील, अशा वेळी त्या व्यक्तीला अडचण येऊ नये म्हणून बँकेने क्रेडिट कार्ड ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तिसरं आहे डेबिट कार्ड. ज्यावेळेस आपण बँकेत खाते उघडतो त्यावेळेस बँकेकडनं पासबुक, डेबिट कार्ड या गोष्टी उपलब्ध करून दिल्या जातात. डेबिट कार्ड आम्हाला सर्वांना ओळखीचे आहे. खात्यातनं पैसे काढण्यासाठी ATM मशीन वापरताना डेबिट कार्डचा वापर केला जातो. जर आपल्या खात्यात पैसे असतील तर
डेबिट कार्डने आपण ते पैसे सहजरित्या काढू शकतो. तसेच ऑनलाईन एखादी गोष्ट खरेदी करतो आहे, पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल भरतो आहे, अशावेळी देखील आपण डेबिट कार्डचा वापर करून आपली कामे करू शकतो. त्यानंतर आहे RTGS सुविधा, म्हणजे रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट. या पद्धतीत एका बँकेकडून दुसऱ्या बँकेकडे तात्काळ निधी किंवा पैसे वर्ग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. रिअल टाईम म्हणजे तात्काळ व्यवहार पूर्ण होणे असे होय. त्यानंतर आहे राष्ट्रीय निधी हस्तांतरण सुविधा, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. या प्रणालीमध्ये पैसे एका शाखेतून दुसऱ्या शाखेत किंवा बँकेतून देशातील दुसऱ्या बँकेत हस्तांतरित केले जातात. मात्र ही सुविधा थोडीशी वेळखाऊ आहे. पुढची सुविधा आहे नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग. ही सुविधा आपणा सर्वांना ओळखीची आहे. आपण सर्वांकडे मोबाईल आहेतच. या मोबाईलमध्ये आपण इंटरनेटचा वापर करतो. जेव्हापासून बँकेने नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग या सुविधा उपलब्ध करून दिल्या, तेव्हापासनं बँकेचे सर्व व्यवहार अतिशय सोयीस्कररित्या केले जातात. नेट आणि मोबाईल बँकिंगची सोय उपलब्ध झाल्यानंतर ग्राहक संगणक, लॅपटॉप किंवा मोबाईल यासारख्या सुविधांचा किंवा संसाधनांचा वापर करून व्यवहार अतिशय सोयीस्कररित्या पार पाडतात. आपण मोबाईल म्हणतो, ज्याला मराठीमध्ये भ्रमणध्वनी असं म्हणतात. यामुळे आपण घर बसल्या कुठल्याही प्रकारचा व्यवहार करू शकतो. ऑनलाईन शॉपिंगही करू शकतो. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसेही ट्रान्सफर करू शकतो. या व अशा अनेक प्रकारच्या सुविधा नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगमुळे शक्य झाल्या आहेत. त्यानंतर आहे तात्काळ पैसे देयक सुविधा. ही सुविधा ग्राहकांना इतर कोणत्याही बँक खात्यात त्वरित निधी हस्तांतरित करण्यास सुविधा उपलब्ध करून देते. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ लेक्चर इथेच संपतो. घरी राहा, काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद.